नमस्कार मित्रांनो. तर गुढीपाडव्याची पूजा कशी करायची आणि त्याबद्दलची संपूर्ण शास्त्रानुसार माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. येत्या गुढीपाडव्याला मराठी वर्षाला सुरुवात होत असते. तर गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. गुढी कशी उभारायची, गुढीची पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. दरवर्षी प्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. गुढी कशी उभी करावी याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी सकाळी लवकर उठून नित्य कामं पूर्ण करून आंघोळ करून जमत असेल तर नवीन कपडे परिधान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान केले तरी चालतील. या दिवसापासून आपण नवीन वर्षाची सुरुवात होणार आहोत. त्यामुळे अगदी आनंदाने त्याचे स्वागत आपल्याला चांगल्या मनाने करायचं आहे. त्यामुळे आपले संपूर्ण वर्ष हे आनंदाचे आणि भरभराटाचे जाणार आहे. तर गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती आपण आधी पहिली बघूया. तर मित्रांनो, सुरुवातीला एक काठी घ्यायची आहे. त्या काठीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. काठीच्या एका बाजूस कोणत्याही रंगाची साडी बांधावी, फक्त काळ्या रंगाची नसावी याची काळजी घ्यावी. साडी बांधल्यानंतर आंब्याचे पाने आणि कडुलिंबाची पाने या साडीवरती बांधायची आहेत. एक सुंदर फुलांचा हार त्यावर बांधायचा आहे. त्याच्यानंतर साखरेच्या गाठींची माळ त्या ठिकाणी बांधावी आणि तांबा घ्यायचा आहे आणि तो उलटा त्या ठिकाणी लावायचा आहे. जर का तांब्याचा तांबा नसेल तर स्टीलचा सुद्धा तुम्ही लावू शकता. तर आपण जी गुढी उभारतो त्याला ब्रह्मध्वज असे म्हणतात. त्यामुळेच आपण ही गुढी उभारताना आनंदाने आणि श्रद्धेने उभी करायची आहे. गुढीची पूजा करताना काही नियमांचे आपण पालन करावे. म्हणजेच सुरुवातीला आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचे आहे. त्यानंतर देवघराला सुद्धा तोरण बांधायचे आहे. त्यानंतर एका छोट्या डिशमध्ये गंध तयार करून घ्यायचा आहे आणि 5 ठिपके आणि स्वस्तिक त्या तांब्यावर काढावे. गुढी उभी करताना एका पाटावर करावी. त्यानंतर गुढीची पूजा करावी. त्या काठीला गंध लावावा, उदबत्ती ओवाळून फुलं अर्पण करावे आणि त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवावा. तर मित्रांनो, नैवेद्य म्हणून जे काही गोड केले आहे ते दाखवले तरी चालते. तसेच साखर भात असेल, पुरणपोळी असेल किंवा खीर केलेली असेल, यापैकी कोणताही एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला तरी चालतो. तर आता आपण बघणार आहोत गुढीपाडवा का साजरा करतात. तर गुढीपाडवा हा चैतन्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. संपूर्ण देशभरात गुढी उभारली जाते. तर ब्रह्मपुराणात असे सांगितले गेले आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेस केली होती. अर्थवेदात सुद्धा याचा उल्लेख आढळतो. याच दिवशी प्रभू श्री रामचंद्राने सीता मातेला अयोध्येत रावणाचा वध करून आणले होते. म्हणून हा विजयाचा दिवस म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. ही माहिती भरपूर लहान मुलांना माहिती नसते, मोठ्यांना सुद्धा माहिती नसते. तर तुम्ही मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये लहान मुलांना, मित्र परिवारांना तुम्ही सांगू शकता की गुढीपाडवा का म्हणून साजरा करतो. तर या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला जो काही तुरा येतो याला खूप महत्व आहे आरोग्यासाठी. तसेच एक छोट्याशा वाटीत कडुलिंबाच्या झाडाला आलेला जो तुरा आहे हा थोडा आपण घ्यायचा आहे. त्यात थोडे मीठ, हिंग, काळी मिरी, ओवा, गूळ हे सर्व घरात पदार्थ मिक्स करायचे आणि हा पदार्थ प्रसाद म्हणून खायचा आहे. त्यामुळे आरोग्याला खूप फायदे होतात. ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांचा सुद्धा कमी होतो. तसेच उष्णतेचा त्रास कमी होतो.
त्याचसोबत कडुलिंबाच्या झाडाची पाने आंघोळीच्या पाणी टाकून सुद्धा आंघोळ केल्यास चांगले असे मानले जाते. त्यामुळे त्वचा रोग असलेले, काही त्वचेचे इन्फेक्शन असलेले रोग सुद्धा त्याच्यामुळे कमी होतात. तर मित्रांनो, वरचा आपला लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला हा नक्की शेअर करा आणि कसा लेख वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असल्यास नवीन लेखासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. मला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.